नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर गाईज, खूप दिवसानंतर व्लॉग शूट करायला भेटला, कारण मी बनवणार होती मटन खरडा। म्हणून म्हटलं बनवता बनवता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी। तर चला आता आपण बघूया की मटन खरडा मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करते। तर चला बघूया। सगळ्यात अगोदर तर आपण इथे मटन घेतलं आहे आणि अर्ध मटन आपण करी बनवणार आहोत आणि अर्ध मटन आपण मटन खरडा बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला जे मटन आहे ते बॉईल करून घ्यायचं आहे। त्याच्याकरता मी एक कुकर ठेवला आणि कुकरमध्ये थोडंसं ऑइल टाकलं आणि ऑइल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात टाकले कांदे आणि कांदे छान असे गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्याच्यात मी टाकले थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट। तर तुम्ही बघू शकता छान असा कांदा फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यात टाकली थोडीशी हळद आणि मी टाकलं त्याच्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी 5 ते 6 शिट्ट्या देऊन आपलं जे मटण होतं ते छान असं बॉईल करून घेतलं आणि त्याचं सूप पण तयार झालं। तर मी छान असं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। त्यानंतर मी झाकण लावलं आणि 5 ते 6 शिट्ट्या असं छान करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे सुकं खोबरं, अद्रक लसूण। त्याच्यानंतर मी घेतला आहे पुदिना हा ऑप्शनल आहे, घ्यायचं असेल तर घ्यायचं, नाही तर नाही, पण मी घेतला आहे। त्याच्यानंतर मी घेतली थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 5 ते 6 अशा हिरव्या मिरच्या। तर आता मी याला छान असं मिक्सरमधून याचं वाटण तयार करून घेणार आहे। तर आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान मी असं बारीक दळून घेतलं एकदम छान। त्याच्यानंतर आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया। त्यानंतर मी एक कढई घेतली आणि त्याच्यात छान असं तेल टाकून घेतलं आणि तेल असं गरम झाल्यानंतर मी त्यात टाकला कढीपत्ता आणि मी 1 ते 2 कांदे होते जे खूप बारीक असे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मी ते कांदे फ्राय करायला टाकले आणि कांदे जे असे गोल्डन ब्राऊन झाले त्यानंतर मी त्याच्यात टाकली अद्रक लसूणची पेस्ट। त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत थोडासा खडा मसाला, हळद, धनिया पावडर आणि किचन किंग मसाला। तर हे सगळं मसाला टाकल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतलं आणि परत एकदा कांदे जे आहेत ते थोडेसे फ्राय होऊ दिले। तर कांदे छान असे फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते वाटण मी आता याच्यात टाकणार आहे। तर मी ते वाटण याच्यात टाकलं आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेतलं। आता मी हे जे वाटण आहे ते 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून असं तेल येईपर्यंत छान असं शिजवून घेणार आहे। तर 5 ते 10 मिनटानंतर आपण बघितलं तर छान असं वाटण शिजलेलं होतं। त्याच्यानंतर जे आपण बॉईल केलेलं मटण होतं त्याच्यातलं सूप जे होतं मी ते साईडला काढलं होतं, कारण आपल्याला त्याचं बनवायचं होतं आणि भात आणि जे सूप जे पीस काढले होते ते मी छान असे वाटणमध्ये टाकले आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं। छान असं मिक्स झाल्यानंतर मी पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं आणि परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनटं छान असं शिजवून घेतलं परत एकदा मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपला जो मटण खरडा आहे तो रेडी असेल। ओके, तर गाईज आपला मटण खरडा रेडी झालेला आहे आणि छान मी असा तो प्लेटमध्ये सर्व केला आणि त्याच्यानंतर छान अशी वरतून कोथिंबीर टाकली। तुम्ही बघू शकता दिसायला तर इतका छान दिसतोय आणि खायला पण खूप टेस्टी झाला होता। मला तर खूप जास्त आवडला। तुम्हाला पण माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. बाय.